लॉंग मार्च विषयी आपण बोलणार आहोत। सुरुवातीला अकोले ते लोणी असा लॉंग मार्च ज्याचा आजचा दुसरा दिवस आहे। सरकार आणि आंदोलकांची 2 तास बैठक पार पडली। या बैठकीत अशोक ढवळे, अजित नवले यासह 32 जणांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे। बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते। सरकार आणि आंदोलकांमध्ये ही बैठक झाली। आजचा लॉंग मार्चचा दुसरा दिवस आहे। अकोले ते लोणी असा लॉंग मार्च या सगळ्या शेतकऱ्यांनी काढला होता। पुन्हा हे लाल वादळ रस्त्यावर उतरलेलं होतं। या आधी देखील असेच सगळे शेतकरी रस्त्यावर उतरले होते त्यांच्या मागण्यांकरता। तेव्हा त्यांना आश्वासित करण्यात आलं होतं आणि त्यांनी स्थगित केलं होतं आंदोलन। पण अनेक दिवस उलटून गेले तरी कुठल्याही सरकारकडून हालचाली नाहीत, म्हणून पुन्हा एकदा अकोले ते लोणी असा लॉंग मार्च काढण्यात आलेला होता। त्याचा आजचा दुसरा दिवस आहे। सरकारने तातडीने याची दखल घेतली, बैठक घेतली आहे। 2-2.5 तास ही बैठक झालेली आहे। सकारात्मक चर्चा झाली सरकार आणि आंदोलकांमध्ये असं कळतंय। पिकाला हमीभाव आणि इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसह लॉंग मार्च काढला होता या सगळ्या शेतकऱ्यांनी। आमचे प्रतिनिधी संगमनेरचे हरीश दिमोटे यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। हरीश, आज बैठक होती, आजचा लॉंग मार्चचा दुसरा दिवस आहे। 2-2.5 तास बैठक झाली असं कळतंय, काय अधिक माहिती? नक्की सुवर्ण, आपण जर बघितलं तर विविध मागण्या घेऊन हा लॉंग मार्च महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावरती धडकणार होता। मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि मंत्र्यांबरोबर जी बैठक आयोजित केलेली होती यामध्ये जवळपास या शिष्टमंडळाचे 32 जण सहभागी झालेले होते आणि मंत्री, कामगार मंत्री असतील, महसूल मंत्री असतील या ठिकाणी उपस्थित होते। जवळपास 2 तास चर्चा झाली आहे। सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। आता मंत्री आणि सगळे शिष्टमंडळ जे आहे शेतकऱ्यांचं, आंदोलकांचं, हे आता ज्या ठिकाणी सगळे आंदोलक थांबलेले आहेत त्या ठिकाणी निघालेले आहेत। जी काही चर्चा झालेली आहे ती सगळी आंदोलकांच्या समोर मांडली जाणार आहे। मात्र आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार जे आंदोलकांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आणि कुठेतरी हा संप संप नाही, हा जो लॉंग मार्च आहे हा थांबण्याच्या परिस्थितीमध्ये दिसतो आहे। सकारात्मक चर्चा झालेली आहे। बऱ्याच मागण्या होत्या, त्यापैकी किती मागण्या मान्य झाल्यात आता यावर हे आंदोलक समाधानी आहेत का हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली हरीश त्याबद्दल। अजित नवले यांनी बैठकीनंतर काय प्रतिक्रिया दिली ती देखील आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, बघूयात। प्रश्न मान्यच होते, नवीन मागण्या नव्हत्या, अंमलबजावणीचा मुद्दा होता। गांभीर्याने चर्चा झाली, तिथे डिक्लेअर करतील स्वतः मंत्री येऊन। मात्र आपण समाधानी आहात का? पण समाधानाचा मुद्दा नाही। पुढच्या बातम्यांकडे वळतोय।